आनंदाच्या डोही आनंदकरण या संत तुकाराम महाराज चौकीप्रमाणे आमच्या मातोश्रींना स्मरण करून दादांना नमस्कार करून दिवाळीच्या पावन भूमी पावन स्पर्शावर नेमकंच नवरात्र संपलेले दिवाळ्यांचं आज वसुबारस सुरू झाले आणि या दिवाळीच्या पावन भूमीच्या पहिल्या दिवसाला पहिला ज्ञानाचा दिवा आपण लावतो. पहिला अंधकारातून प्रकाशाकडे जाणारा उजाडोदे पहाट नित्य नवे रूप घेऊन सर्व ते काळोख उशाला ठेवणं या वक्तीप्रमाणे नक्कीच अलीकडच्या काळामध्ये खूप आनंदाचे प्रसंग दुःखाचे प्रसंग आपण पाहत आलो, परंतु आजचा क्षण खूप आनंद झालाय ऐकून. देशमुख परिवार आणि जोशी परिवार या परिवाराशी माझे फार प्रेमाचे स्नेहाचे आपुलकीचे आणि लहान भावासारखं जोशी परिवाराने मला प्रेम दिलेलं आहे मागे 29 वर्षापासून. त्यामुळं आजचा हा जो कौटुंबिक क्षण आहे, देशमुख साहेब हे प्रख्यात वकील आहेत. त्यांची ख्याती, त्यांचं काम, त्यांचा प्रांजळपणा, त्यांचा स्पष्टपणा, त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आतापर्यंत मिळवलेलं यश हे अत्यंत नावलौकिकचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम ॲडव्होकेट देशमुख साहेबांचं आणि ताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एक असंही अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले, एक चांगला कर्तृत्वान आताच कोणाला की आउट ऑफ कंट्रीच्या कंपनीने त्यांना चांगल्यापैकी बक्षीस दिलेलं आहे. मला वाटतं भाऊ आपली काय कमी असते तर मग मुलं कशी कोणत्या हुद्द्यावर आहेत याच्यावर आपली मोजमाप होत असते. तर आज देशमुख परिवाराने चांगल्यापैकी आपल्या मुलांना संस्कार देऊन आमच्या परिवारातल्या ज्या गौरीताई आहेत, आदरणीय आर भाऊ जोशी सरांच्या कन्या मोठ्या ताईंचं आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. जालना जिल्ह्यामध्ये अत्यंत सुंदर सुरेख नियोजितबद्ध जालन्यातल्या आबलवृत्तापासून म्हणजे एकदम छोट्यातल्या छोट्या माणसापासून ते सगळे परिसरातले पंचक्रोशीतले सगळे महामानव त्या ठिकाणी उपस्थित होते. तो सोहळा आम्ही पाहिलेला आहे आणि नक्कीच गौरीताईंच्या लग्नाची तयारी होती, परंतु तुमच्या दोघांचं हे गुणानुबंध जुन्याच नात्यातून घडल्यानंतर एवढा आनंद आम्हाला झाला, मनस्वी आनंद की काय होतं की परिवार एकमेकाच्या नात्यात असल्यामुळे भाऊ बऱ्याच गोष्टी सहजपणे सोडवतो. भाऊ चांगल्या नवरदेवाच्या आम्ही सर्व पक्षाच्या शोधातच होतो, परंतु आपल्या घरातच या चांगला नवरदेव होतो त्याच्यामध्ये दुधाच साखर पडली. दसऱ्याला 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्त असतो. भाऊ मी एका कार्यक्रमात असताना भाऊ सहज मला विषय काढला की जगत सर तुम्हाला पहिले सांगतो येऊन, आणि मला इतका आनंद झाला असं वाटलं पहिलं तुमच्या घरी पिढी मला पण मला रावलं आणि मी फोन केलाच त्यांना मग स्वागत केलो. आजचा क्षण आता मी आर भाऊ जोशी सरांनी जे लोक माणसं जोडलेली आहेत बनवलेली आहेत एका दिवसात शक्य नाही झालं. मला 39 वर्ष झाली, त्याच्या अगोदरच्या 10 वर्षापासून ती चळवळीत आहे आणि त्यामुळे या 35-40 वर्षाचा जो इतिहास आहे तर या घराने अनेक लोकांचे सुख दुःख आपले सुख दुःख मानली, अनेक लोकांच्या पाठीने हात फिरवला, दुःखात खंबीरपणे उभे राहिली, अनेक लोकांना कुटुंबासारखं प्रेम दिलं. तर हे सर्व एका दिवसात ज्योतिताई यांच्या स्वरूपानं आज आमची मोठी विंग तयार झालेली स्पायडरमॅन सारखी आणि सर्व एका विशिष्ट संवर्गापुरतं मर्यादित नाही तर आमचा गेला साळीवर भाऊचं तेवढंच प्रेम आहे. तर इकडच्या बदनापूर तालुक्यातील एखादा सामान्य कार्यकर्ता असेल त्याच्यावर सुद्धा तेवढंच प्रेम आहे, म्हणजे 300 किलोमीटरच्या माणसावरती तेवढंच प्रेम आहे. तर याला खूप मन मोठं लागतं, त्याला सम्यक दृष्टी लागते. गौतम बुद्धांच्या भाषेमध्ये सबका मंगल सबका कल्याण गोयरे या गोष्टीमध्ये आपण त्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळं आज म्हणजे आताच त्यांनी जे नाव काढले रणसिंगे वगैरे अजूनही त्यांचे सगळे क्लासमेट सगळे मित्र एवढी वर्ष झाली तरी त्यांना वारंवार इथं भाऊकडे या वाटतं. भाऊ नावाची शब्द जी उपाधी त्यांना दिलेली आहे ती साजेशी आहे, त्यांनी ती पार पडलेली आहे. आपल्या आता बाबा सांगत होते की मला त्यांच्या नावानं ओळखतात, मला वाटतं याच्यापेक्षा वडिलांसाठी आकाश निंदा करणं नाही. कारण मुलाची ओळख जर आपल्या म्हणजे वडिलांची ओळख जर आपल्या मुलाच्या नावानं होत असेल तर गौरीताई आपल्याला सुद्धा पुढे खूप कष्ट करावं लागून की आरांची ही मुलगी आहे तसं डॉक्टर आम्हाला पाहायचे, तसं आम्हाला तुमच्या कन्यांना भयाचं रूप बघायचंय. आणि आज हा जुन्या म्हणून जुळून आलेला संबंध आहे. खरं म्हणजे माझ्या 8 दिवसापासून धडपड चालू होती सर. दोघांना कसं एकत्र आम्ही परिवाराला आणि पिढे किंवा कसं गोड कधी खाऊ घालते संस्थेमध्ये असेल किंवा घरी असेल तो आज देवाने बरोबर येऊन मला या ठिकाणी अशी भक्ती करत करत आपल्याला लाडू पिढी वाटत असतो. देवाच्या अगोदर जोशी परिवाराचा आशीर्वाद घेतली होणार नाही आणि म्हणून आमची भक्ती गिरी असं दोनच्या ठिकाणी जाऊन म्हणलं भाऊकडे जाऊ अर्धा घंटा बसू तुमच्याकडे जाऊ तुमच्या दोघांचा वेळ घेऊन मग आता हे 5-6 दिवसात मिळून आणू. तर आजचा हा क्षण गौरीताई आमची तुमच्याकडे मला अगोदर म्हणलो की भाग्यलक्ष्मी स्वर्ण पावलांना मुलगी तुमच्याकडे आली. आपलं नशीब साहेब या मुलगी सर मला म्हणले फक्त असं आहे मुलाला मुलगी पसंत असेल मला बाकी काहीच मुलगी सर आताच्या आईची सेवा केली सर म्हणून
मागायला मला खरंच कळता होतं की आईचं जे मागचं जे आजारपण होतं, अक्षरशः मागच्या रूम मध्ये त्यांनी हॉस्पिटल पूर्ण उभं केलं. सिमालीच असं तिला लहान लेकरासारखं असतं त्याच्यामुळे पंचक्राचे बनवून देतो. तर आपल्या वडिलांच्या आईची सेवा करताना मी तिला पाहिलेलं आहे. त्याच्यामधला जो गुण त्याला खूप ताकद लागते. अलीकडच्या काळाच्या मुलांमध्ये दिसत नाही, त्यांना काही जमत नाही. त्यांनी या परिवारात वारंवार येत राहिलेले पाहिलेले जो आदर सत्कार लागतो, घराला जे वळण लागतं, घराला जे घरपण लागतं, जे खानदानी घर म्हणतो आपण, खानदानी घरातलं एक मोठा वारसाचं पुढचं होतं म्हणजे आमचे दोन ताई. त्यामुळे तुम्ही नशिबाना तुमच्या घरामध्ये ती या सण पावलानं येत आहे आणि दिवाळीच्या पावन स्पर्शाला मला ते बोलण्याचं योग्य आहे. तर आपला दोन्ही परिवाराचा मला शब्द नाही माझ्याकडे, पण दोन्हीमध्ये जे छोट्या छोट्या गोष्टी पण दोघांकडे जे विनम्रता आहे, आत्मधारकपणा आहे, पायची मातीशी जमिनीशी घट्ट आहे. आई वडिलांच्या शब्दाच्या पुढं नाही. एज्युकेशन ती पूजा थेरपी घेत असताना दररोज मी सकाळ संध्याकाळ बोलतात त्यांना आजूबाजून बोलताना त्यांना पाहिलेलं. आणि घरी येऊन जेव्हा ती आपल्या आधीची एवढी जेव्हा आजच्या कलियुगामध्ये करते, मला वाटतं सर तुमचं उत्तर पण हे मुलीसारखं असेल यात शंका नाही. कारण ज्योतिताईंना सुद्धा मी आईची सेवा करताना, सासूबाईची सेवा करताना पाहिजे. सासूबाई आणि सुनबाईचं वातावरण जे होतं इथं ते नव्हतंच तसं. ते एकदम जगावेगळं वातावरण होतं. मी पाहिले ते अनुभवले, जवळ पाहिले. कारण ज्योतिताईने सुद्धा आता एवढ्या मोठ्या शिक्षिका आहे, सगळे एवढं मोठं साम्राज्य एक दोन बाई ठेवू शकल्या असल्या. मी पाहत होतो भाऊ, मी नसताना पण यायचो मी कधी तर ते आईला भरून असेल किंवा दादांची सेवा असेल, हा जो परिवार आहे संजू वगैरे सगळं काम करण्यासारखा, हा चांगला परिवार आहे. चांगल्या परिवाराशी चांगल्याच परिवाराचं नातं. तुम्ही दादांची सेवा केली आहे. आम्ही पण वारकरी संप्रदायाची आमची तिसरी पिढी आहे. भाऊ सुद्धा वारकरी संप्रदायाची धोतर आहे. असा हा एक चांगला दोन्ही परिवाराचा एक चांगला योग जुळून निसर्गाकडे भाऊ एक शक्ती असते आणि तो चांगल्या माणसाची भेट करत असतो. आणि हा चांगला क्षण तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याची पुण्य तुमच्या दोघांच्या एकमेकाच्या पदरात या रूपानं पडलेली. येणारा काळ उशीर खूप अत्यंत आनंददायी, प्रेरणादायी आणि दोन्ही परिवारांना आता म्हणजे गौरीताईंचे जावई बापू म्हणता येईल त्यांना, ते सुद्धा नशीबवान असणार आहे. कारण सर यांच्याच सुखी सगळं आपल्याकडे जे काही पुण्य आहे यांच्याच पदरात टाकून द्यायची. आपलं जे भविष्य काय, याचं आयुष्य म्हणजे आपलं भविष्य. त्यामुळे गौरीताई तू फार नशीबवान आहे. आमच्या घराजवळ आमच्या डोळ्यासमोर तू असणार आहे, त्याचा आनंद भूमाला म्हणजे मला वाटत होतं की ते बाहेरचं असल्यापेक्षा हे तुम्ही आमच्या डोळ्यालगत आम्हाला गौरी आमच्या घराजवळ आणि एका चांगल्या संस्कारमय कुटुंबात जाऊ लागली, त्याचा आनंद पारावर झाला नाही. आणि म्हणून एका चांगल्या परिवारात गौरीताईंचं आगमन होतंय, जाता येतं त्याच्या 31 तारखेला. तो आमच्या सर्व मित्र परिवारात खूप मोठा आनंदाचा क्षण असेल. नक्कीच हे दोघं हॅपी कपल, जोडी नंबर 1, कुटुंबातला हॅपी इंडेक्स मोठा झालो. घर कुठं कसं काही मोठं झालं, इथं दोन मन एकत्र येतात. जसं विद्यार्थ्यांनी शिक्षकाचं असेल, नवरा बायकोचं असतील किंवा दोन्ही व्याहायचं असेल, तर तुम्ही दोन्ही व्याही असेल. भाऊंचा व्यासंग मोठा, तुमचा पण व्यासंग मोठा, दोघांना अनुभव, दोघांना प्रसन्न मुद्रा, दोघांनाही मर्यादित राहून काम करणं आवडतं. भाऊ मी कधीच असं लव याच्या त्याच्या मागे जाताना पाहिजे नाही. त्या माणसाने सुद्धा मर्यादा पाहिली. त्यांनी कमाई करायची म्हणून सर आज ते तर जेवढं नोकरीला आहे, वडील नोकरी होते, भाऊ भावाची निश्चित नोकरी होती. किंवा टीम कर, धनकरी कर, इकडे इन्व्हेस्टमेंट कर. हो म्हणजे बरे आपला आवाज म्हणजे मला नाही म्हणजे सर आपण आवाज हे आवादी म्हणजे हॅपी इंडेक्स असणं हे मनात अंतरात्म्यात राखतं जुत पाहिजे. तुम्ही पण कधी अट्टास केला नाही की भाऊचा वेळ कुठे गेला, तर भाऊचा वेळ आणि भाऊ तुम्हाला येणाऱ्या काळात यशस्वी आहे. आता आम्ही स्वतःहून सांगणं बरोबर वाटत नाही, पण सर्वच या प्रेमाच्या, स्नेहाच्या, मायाच्या, आपुलकीच्या भाग्यामध्ये जोशी परिवाराने सगळ्या लोकांना, सगळ्या बहुजनांना एका सीमितपर्यंत लोक चालतात आजच्या नजरेप्रमाणे. पण हा व्यासंग खूप मोठा आहे. वकील क्षेत्रामध्ये फार मोठं असतं, आमचा हे होतो, परंतु त्यांचं काम तेवढं अफाट अलौकिक काम. आणि म्हणून आज राजकारणात ते कोणतेही व्यक्ती होतो आर या नावानं ठिकाणी आणि किती मोठा मुलं असला ते गेले की त्यांना धडकी पडते. आर काय विभाग असेल किंवा आर गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे मी माझ्या डोळ्यानं माझ्या या देही मी माझ्या थोडेच पाहिलेलं. माझं लांबलेलं आहे श्री भाऊ आपला कौटुंबिक वेळ घेतला म्हणजे ठरवले तुमचं मोठं डिस्कस आहे. परंतु या पाव क्षणी मला रावत नाही भाऊ, मला कसं वाटतं की क्षणावर स्वार व्हायचं. कारण ते येऊन जाऊन पाहून मग ते नंतर मध्ये अंतर पडतं. आणि मी 8 दिवस परेशान आहे. भाऊ विचारा तुम्ही 4 फोन करायचं भाऊ हेच कामासाठी हे आले सुद्धा. कारण मला वाटतं की आता हप्ता मी कुठं असेल काय मामा बोलता गेलो तिकडे जातो माणूस. तर असं हे सगळं क्षण आहे.
तर आजचा क्षण परमपिता निर्माता निसर्ग आणि त्यांना मी प्रार्थना करतो, या कुटुंबाला उदंड आयुष्य, दोघांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी पडो. आणि आजचा क्षण माझ्या सुरुवात माझ्याकडून झालेली आहे. एक क्षण माझ्या आणि मी सगळं आता युट्यूबला होत आहे सगळं असं ते सगळं जिवंत राहतं. भाऊचं जर मग जरी शिक्षण म्हणते ते सगळे माझ्याकडे कैद केलेले होते, काय करता काय आलं. तर नक्कीच पुरच्या जोशी परिवार आणि देशमुख परिवाराला अंतकरणपूर्वक आईला स्मरून दादांचे आशीर्वाद घेऊन मी दोघाही परिवाराला अंतकरणपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आम्ही आपल्या हक्काच्या अंतरावर आहोत. आम्ही भाग्यावर समजतो की आपण आपल्या परिवारामध्ये आम्हाला एक फॅमिली मेंबर म्हणून लहानपणापासून कवेत घेतलं, सांभाळून घेतलं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे किंवा पाठीवर हात ठेव आणि फक्त लढ म्हणा. तर ही भूमिका तुम्ही माझ्या बाबतीत तुम्ही हजारो लोकांच्या पाठीवरून सुखदुःखाचा हात फिरवलेला आहे. आणि ती माणसं आज स्वतःच्या पायावर उभं राहून विरोधकपणे मोठ्या रखरख्या उन्हात भाऊ हिंमतपणे उभं आहेत. आज जे काही आम्ही बोलतोय करतोय त्याच्या मागे तुमची मोठी हिंमत आहे, आदर्श शक्ती आहे, की आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्हाला मागे सांगितलं होतं मला संघटनेसाठी चेअरमन पदासाठी खूप वेळेस ऑफर आली की तुम्ही फक्त संघटना सोडा. पण मी सांगितलं मी आहे तोपर्यंत आर जोशी सरांच्या सोडा माझा श्वास पण शेवट